मॅडम, जिल्ह्यामध्ये काय स्थिती आहे? अनेक पेट्रोल पंपावरती नो स्टॉकचे बोर्ड आहे. तर काही पेट्रोल पंपावरती गर्दी पाहायला मिळते. काय इंधनाची काय परिस्थिती मॅडम आपल्या जिल्ह्यात? आपल्या जिल्ह्यामध्ये इंधनाची परिस्थितीबद्दल मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते मागच्या पेक्षा जास्त प्रमाणात आहे उपलब्ध, तरीही त्याची कमतरता लोकांना भासत आहे, कारण डिमांड खूप जास्त वाढलेली आहे. जे काही स्टॉक एक पेट्रोल पंप वरती पूर्ण दिवसभर चालायचे ते आता 4 तासात संपत आहे, कारण लोकांची डिमांड खूप वाढलेली आहे. तर मी लोकांना आवाहन करू इच्छिते की आपल्याकडे स्टॉकमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये. डिमांड वाढल्यामुळे सप्लाय आणि डिमांडचे एक मिसमॅच झालेला आहे, त्याच्यामुळे एक आर्टिफिशियल गॅप, सप्लाय गॅप सारखा दिसत आहे, पण तसा नाहीये. ते तुम्हाला थोडासा अजून मी एक्सप्लेन करते. 240 KL अगोदरच्या आपल्या जिल्ह्याच्या सप्लाय होता आणि ते आता 600 पेक्षा जास्त झालेला आहे, तरीही आपल्याला पेट्रोल पंप वरती कमतरता दिसते. तर मी आवाहन असा करते नागरिकांना की जेवढा गरज असेल तेवढाच तुम्ही डिझेल आणि पेट्रोल आता वापरा. जास्त साठा करू नका. घाबरण्याची काही गोष्ट नाहीये. आपल्याकडे मनमाडला आपला फिलिंग सेंटर आहे, तिकडून आपल्याला कॉन्स्टंटली सप्लाय सुरू आहे. आणि आपला जे दुसरा प्रश्न आहे की किती पेट्रोल पंप बंद आहे, तर आपल्याकडे 177 पेट्रोल पंप जे आहे त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये जवळपास 10% पेट्रोल पंप काहीतरी टेम्पररी बंद आहे, कारण त्यांचे पेट्रोल डिझेल आतासाठी संपलेलं आहे, पण ते रिफिल होणार आहे. त्याचे काही विषय नाही. आणि 2 पेट्रोल पंप जे बंद झाले त्यांच्या टॅक्सेशनचा विषय होता, म्हणून ते बंद झालेले आहे. तर मी नागरिकांना आवाहन करते की कुठलीही अफवावरती विश्वास न ठेवता तुम्ही प्रशासनाचे सहकार्य करा आणि जेवढं गरज असेल तेवढाच पेट्रोल आणि डिझेलचा आता वापर करा. 2 दिवसांपूर्वी पुरवठा विभागानं काही मर्यादा घातल्या होत्या, त्या आपण रद्द केल्या. त्याबद्दल काय? काही पुरवठा विभागाने जे काही मर्यादा लावली होती ते आम्ही आता रद्द केलेली आहे, कारण त्याच्यामुळे लोकांना असं वाटू लागलंय की जास्त काही कमतरताचा आभास आहे, म्हणून अशी काही अट लावण्यात आली. तर ते आता आम्ही सगळ्यांनी, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही अट नाहीये, सगळ्यांनी अट रद्द केलेली आहे. त्याचे कारण आहे की कमतरता नाही. तर हे आपल्याला साठी पण एक सिग्नल आहे की कुठलीही कमतरता नाहीये. म्हणून तुम्ही असं काही समजू नका की कमतरता आहे आणि साठा करण्याची गरज पडणार. आपलं जे रेग्युलर डेली वर्क आहे त्याच्यावरती फोकस करून आपण आपलं रेग्युलर वर्क कंटिन्यू करू शकतात.